नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अखिलेश आणि तुम्ही पाहता डीप डाईव्ह सिनेमा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमाविषयी. आणि प्रामाणिकपणे जर माझ्या भावना सांगायच्या झाल्या या सिनेमाविषयी परखडपणे, स्पष्टपणे, प्रामाणिकपणे, तर मी एवढंच म्हणेन की मला हा सिनेमा आवडलेला नाही. मला माहिती आहे की अनेकांना माझं मत पटणार नाही आणि इट्स ओके. संविधानाने प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे. तुमचं जर मत वेगळं असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता. मी त्या कमेंट्सला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करीन. तर सिनेमाविषयी कोणत्या गोष्टी मला नाही आवडल्या, याच्या आधी सिनेमाविषयी मला कोणत्या गोष्टी आवडल्या हे मी तुम्हाला सांगतो. सिनेमाची एक खूप मोठी सकारात्मक बाजू आहे या सिनेमाची ॲक्शन. मराठी सिनेमाच्या दृष्टीने या सिनेमातील ॲक्शन खूप चांगली आहे असं मी म्हणेन. कम्पेअर टू जे आपण मागच्या 10 वर्षामध्ये मराठीतले ॲक्शन सिनेमे पाहिलेत, विशेषतः लय भारीनंतर. लय भारीने एक खूप चांगली सुरुवात करून दिली होती आणि तेव्हा वाटलं होतं की आपल्याला असे अनेक सिनेमे पाहायला मिळतील, पण ना आपल्याकडे ते बजेट असतं, ना आपल्याकडे ते कन्व्हिक्शन असतं. मला आठवतं एकदा सचिन खेडेकर गमतीनं म्हटले होते की मराठी सिनेमे जेव्हा हिंदीला कॉपी करायला जातात तेव्हा ते भोजपुरी वाटतात. आणि मागच्या काही वर्षात जे मी ॲक्शन सिनेमे पाहिलेत मराठीमध्ये ते पाहताना मला हीच गोष्ट जाणवते. लय भारीनंतर दगडीचा हा देखील एक खूप चांगला सिनेमा होता, पण अशी 1-2 उदाहरणे सोडली तर मी म्हणेन की खूपच निराशाजनक ॲक्शन सिनेमे बनतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये. आणि या सिनेमामध्ये तर आपण साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेसाठी ॲक्शन मोडमध्ये पाहतोय. खूप ओव्हर द टॉप ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत सिनेमामध्ये, पण मी म्हणेन की या सिनेमाचा जो टोन होता त्या टोनला नक्कीच ते ॲक्शन सिक्वेन्सेस सूट होतात. या सिनेमाची दुसरी सकारात्मक बाजू म्हणजे अर्थातच या सिनेमाचा विषय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विषय या सिनेमाने हाती घेतलाय. आणि मी म्हणेन की शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांची व्यथा, त्यांच्यावर होणारा अन्याय, त्यांचं दुःख, या सगळ्या गोष्टी मांडण्यात सिनेमा बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालाय. बरीच दृश्य आहेत सिनेमामध्ये जी पाहता क्षणी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. विशेषतः या सिनेमाच्या शेवटी जो मोनोलॉग दाखवलाय तो खूप हिट करतो आपल्याला, एक प्रेक्षक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून. सिनेमामध्ये मास मुवमेंट्स सुद्धा खूप आहेत. या सिनेमामध्ये आपण पाहतोय की ते मल्लांची लढतायत तालमीमध्ये जाऊन, बैलगाड्या शर्यतीमध्ये भाग घेत आहेत. सो हे असे काही सीन्स आहेत जे मी म्हणेन की खूपच चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलेले आहेत. ते मोठ्या पडद्यावर पाहताना एक शिवभक्त म्हणून खूप आनंद होतो. तर हे होते या सिनेमाचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स. आता आपण या सिनेमाच्या निगेटिव्ह पॉईंट्सकडे बोलूया. या सिनेमामध्ये मोठे भावनिक पल्लेदार संवाद खूप आहेत, मोनोलॉग्स खूप आहेत. आता खरं तर ही या सिनेमाची पॉझिटिव्ह बाजू असायला पाहिजे होती, पण की कुठेतरी या सिनेमाची निगेटिव्ह बाजू देखील आहे. मोनोलॉग वेळी तुम्ही ज्याही पात्राला स्क्रीनवर पाहत आहात त्याचे इनर थॉट्स, त्याचे रिग्रेट्स, त्याचे फिअर्स, त्याचे इमोशन्स, त्याची फिलॉसॉफी या सगळ्याचा एक डिरेक्ट ॲक्सेस तुम्हाला ऑडियन्स म्हणून मिळतो. मग मोनोलॉगचा वापर नक्की कधी केला जातो? जेव्हा तुम्हाला कॅरेक्टरच्या मनामध्ये काय भावना घडल्या आहेत हे रिव्हील करायचं असतं. या त्या भावना असतात ज्या कॅरेक्टर सहसा बोलून दाखवत नाही, पण त्या एका स्पेसिफिक मोमेंटला त्या सगळ्या भावना उफाळून बाहेर येतात. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला एखादी स्ट्रॉंग बॅक स्टोरी शेअर करायची आहे किंवा कॅरेक्टरचं एखादं हिडन मोटिवेशन शेअर करायचे, अशा वेळी मोनोलॉग खूप प्रभावी ठरतो. आणि तिसरं कारण म्हणजे तुम्हाला एखादं पॉवरफुल, इमोशनल, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट द्यायचे जे बहुधा त्या सिनेमाच्या कोर थीमशी रिलेटेड असतं. उदाहरण द्यायचं झालं तर शेक्सपियरच्या हॅमलेट मध्ये टू बी ऑर नॉट टू बी हा एक क्लासिक मोनोलॉग आहे. त्या मोमेंटला शेक्सपियर एकटा आहे आणि त्याच्या मनातलं जे इमोशनल कॉन्फ्लिक्ट आहे आयुष्याविषयी आणि मृत्यूविषयी हे त्या सीनमधून दिसून येतं. पण असे मोनोलॉग जेव्हा एका विशिष्ट मोमेंटला येतात तेव्हाच त्याचा इम्पॅक्ट होतो. त्याचा अतिवापर करणेही कथेसाठी चांगलं नसतं. रंगभूमीला त्याच्या खूप मर्यादा असतात. तिथे जी ही स्टोरी टेलिंग करायची आहे ती कॅरेक्टर आणि त्याचा परफॉर्मन्स याच्याद्वारेच करावी लागते. त्यामुळे कॅरेक्टरच्या मनामध्ये काय चालू आहे हे दाखवण्यासाठी मोनोलॉग हाच एक प्रभावी मार्ग असतो. बट सिनेमा इज अ व्हिज्युअल मीडियम. सिनेमा हॅज अ मच रिचर लँग्वेज. इथे कॅमेरा मुवमेंट आहे, फेशियल एक्सप्रेशन्स आहेत, सायलेन्स, लाइटिंग, फ्रेमिंग, म्युझिक या सगळ्याद्वारे तुम्ही कोणत्याही शब्दाशिवाय कॅरेक्टरच्या मनामध्ये काय चालू आहे हे सांगू शकता. त्यामुळे मोनोलॉग हा खूप सिलेक्टिव्हली वापरला जातो. व्हर्बल एक्सप्रेशन तिथे वापरलं जातं जिथे केवळ व्हिज्युअल्स पुरेसे नसतात. सिनेमांमध्ये मोनोलॉगचा अतिवापर यासाठी घातक आहे कारण सिनेमामधल्या नॅचरल फ्लोमुळे सिनेमा नाटकापेक्षा अधिक ऑथेंटिक वाटतो. जेव्हा वारंवार कॅरेक्टरचं सेल्फ एक्सप्रेशन आपल्याला दाखवलं जातं तेव्हा आपण सिनेमा पाहतोय हे प्रेक्षकांचं इमर्जनच ब्रेक होतं. सिनेमा जास्त नाटकी वाटू लागतो. प्रत्येक दृश्यामध्ये जर कुणीतरी भाषण देऊ लागलं किंवा स्वतःच्या भावना एक्सप्लेन करू लागलं तर सिनेमाच्या इमोशनल हाय पॉईंट्सचा इम्पॅक्ट कमी होतो. एक सिंगल पॉवरफुल मोनोलॉग यासाठी प्रभावी ठरतो कारण तो परफेक्ट टाइमला आलेला असतो. ते जर वारंवार येऊ लागले तर ते इम्पॅक्टफुल राहत नाही. जेव्हा कॅरेक्टर्स सतत स्वतःचं मन मोकळं करायला लागतात तेव्हा मिस्ट्रीसाठी, इंटरप्रिटेशनसाठी जागाच शिल्लक राहत नाही. प्रेक्षकांना इन्फॉर्मेशन फक्त कन्झ्युम करावी लागते, त्यांना सिनेमाशी इंटेलेक्च्युअली एंगेज करता येत नाही. स्क्रीन रायटिंगचा एक प्रसिद्ध नियम आहे, शो डोंट टेल. तुमच्या सिनेमाचा जोही मेसेज आहे तो तुम्ही दाखवा, तो तुम्ही सांगू नका. आता हा नियम समजवायला तुम्हाला मी एक उदाहरण देतो. दुसऱ्या महायुद्धावर आधारित 2 वॉर फिल्म्स आहेत, ठीक आहे. एका वॉर फिल्ममध्ये जो सिनेमाचा नायक आहे ज्यानं युद्ध प्रत्यक्षात डोळ्याने पाहिले
तो त्याचं दुःख, त्याची व्यथा, त्याला जो ट्रॉमा मिळाला युद्धामधून तो फक्त सांगतोय. संपूर्ण सिनेमामध्ये फक्त संवाद आहेत ज्याद्वारे आपल्याला कळते की तो कशामधून गेला, त्याने काय सहन केलं, त्याने किती रक्तपात पाहिला, त्याने किती हिंसा पाहिली. आणि आता दुसरी वॉर फिल्म आहे आणि त्यामध्ये सैनिकांचं जे दुःख आहे ते आपल्याला व्हिज्युअली दाखवले. म्हणजे त्यांची दुःख, त्यांची व्यथा, त्यांच्यावर आलेली संकट, त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांचा ट्रॉमा, या सगळ्या गोष्टी आपल्याला पडद्यावर प्रत्यक्ष दिसतात. प्रत्यक्ष बॅटलफील्ड दिसते आपल्याला सिनेमामध्ये. पहिल्या सिनेमामध्ये ज्या गोष्टी केवळ सांगितल्या होत्या त्या दुसऱ्या सिनेमामध्ये दाखवल्या आहेत. आता तुम्ही मला सांगा की कोणता सिनेमा जास्त इम्पॅक्टफुल असेल, पहिला सिनेमा का दुसरा सिनेमा? अर्थातच दुसरा सिनेमा जास्त इम्पॅक्टफुल असेल, कारण पहिल्या सिनेमामध्ये आपण नायकाचं दुःख फक्त ऐकलं होतं. या सिनेमामध्ये आपण नायकाचं दुःख प्रत्यक्ष अनुभवलं देखील आहे. पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमामध्ये इतके मोनोलॉग्स आहेत की मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे ठीक आहे, तुम्ही जर सिनेमामध्ये काही मोजके मोठे भावनिक संवाद दाखवले तर ते प्रेक्षकांना भावनिक करतात. आपल्याला त्या पात्रांचं दुःख समजतं, त्यांची मतं समजतात, त्यांचे प्रश्न समजतात. आता या सिनेमामध्ये एक मोठा भावनिक संवाद येतो, ठीक आहे, आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट झाला, आपल्याला पात्राच्या भावना समजल्या. त्याच्या 5 मिनिटानंतर दुसरा मोनोलॉग येतो, मग अजून एक मोठा भावनिक संवाद येतो. असे इतके संवाद येत जातात ना की एका पॉईंट नंतर असं वाटायला लागतं की हे तर आपण 5 मिनिटापूर्वीच ऐकले, मग हे पुन्हा का सांगितलं जाते आपल्याला. आपण सिनेमा पाहायला बसलोय का एखादं व्याख्यान ऐकायला बसलोय असं वाटावं, इतका डायलॉग हेवी सिनेमा आहे हा. आता तुमच्यापैकी काही जण मला असं म्हणतील की सिनेमामध्ये फक्त संवाद कुठे आहेत. सिनेमामध्ये कृती देखील दाखवली आहे, सिनेमामध्ये सोल्युशन्स देखील दिले गेले आहेत. पण तुम्ही फक्त स्वतःला एकदा प्रश्न विचारून पहा की सिनेमामध्ये जी सोल्युशन्स दाखवली गेली आहेत ती खरंच प्रॅक्टिकल सोल्युशन्स आहेत का. ठीक आहे ना, एक सावकार आहे, एक राजकारणी आहे, ते शेतकऱ्यांना त्रास देत आहेत, त्यांना लुबाडत आहेत, त्यांची लूट करतात. मग छत्रपती शिवाजी महाराज स्वतः अवतार येतात आणि या सगळ्यांचा संहार करतात. ठीक आहे, पुढे काय? पुढे काय? त्या सावकाराच्या जागेवर पुढे दुसरा सावकार येईल, त्या राजकारणाच्या जागेवर पुढे दुसरा राजकारणी येईल. बदल जो घडलाय तो तात्पुरताच घडलाय ना. काही ठोस उपाययोजना दिल्या गेल्यात का या सिनेमामध्ये? काही चांगले उपाय, काही चांगले सोल्युशन्स दिले गेलेत का या सिनेमामध्ये? नाही दिले गेले. आमदार तुम्हाला त्रास देतोय तर तुम्ही आमदाराचे घर जा, हे काय प्रॅक्टिकल सोल्युशन नाहीये ना. आता तुम्ही तुमच्या मनाला परत एकदा प्रश्न विचारा, जर महाराज आज असते महाराष्ट्रामध्ये तर ते या गुंडांची, आमदारांची, सावकारांची लढत बसले असते का त्यांनी थेट मुद्द्याला हात घातला असता? महाराजांचं शेतीविषयक धोरण आपल्या सर्वांना माहिती. शेतकऱ्यांवर, रयतेवर आपल्या लेकरासारखे प्रेम करायचे महाराज. महाराजांनी चालू काळाचा, चालू परिस्थितीचा विचार करून, त्याचा अभ्यास करून नवीन उपाययोजना सुचवल्या असत्या. त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतायत का त्यामध्ये देखील कुणीतरी भ्रष्टाचार करते. मग तो भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? या सावकारांची, या राजकारण्यांची लूट कायमची बंद व्हावी यासाठी कायद्यामधले बदल देखील महाराजांनी सांगितले असते. या समस्येवर काहीतरी तात्पुरता तोडगा काढण्याऐवजी महाराजांनी मूळ विषयाला हात घातला असता आणि समस्याच मुळापासून कशी नष्ट करता येईल यासाठी विचार केला असता. आणि आता महाराजांचा विषय जर निघालाच आहे तर ज्या प्रकारे महाराजांना रिप्रेझेंट केले या सिनेमामध्ये ते माझ्यासाठी तरी पर्सनली खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक असं होतं. तुम्ही ज्यांना पडद्यावर दाखवताय ते कोणत्या साऊथ सिनेमाचे नायक नाहीये, ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. या सिनेमामध्ये जी महाराजांची देहबोली दाखवली आहे, या प्रकारे त्यांना बोलताना दाखवले, ओरडताना दाखवले, चिडताना दाखवले, ते खूप चुकीचं होतं असं मला वाटतं. मी आता महेश मांजरेकरांचा एक इंटरव्ह्यू पाहत होतो, त्यामध्ये मांजरेकर असं बोलत होते की तुम्ही म्हणताय आम्ही महाराजांना चुकीचं दाखवले, रागवताना दाखवले, चिडताना दाखवले, पण तुम्ही कुठे होता महाराजांना बघायला? तुम्ही पाहिले का महाराजांना रागवताना, चिडताना वगैरे वगैरे? ठीक आहे, मला तुमचा पॉईंट समजला. महाराजांना राग येत नसेल का? तर नक्कीच येत असेल. महाराज चिडत असतील, रागवत असतील, ओरडत देखील असतील. पण एक आई तिच्या लहान मुलावर कशी चिडते, एक शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यावर कसा चिडतो, एक लहान मूल दुसऱ्या लहान मुलाशी कसं बांधतं, एक गावगुंड सर्वसामान्यांवर कसा चिडतो आणि एक आदर्श राजा सर्वसामान्यांवर कसा चिडतो, या सगळ्यामध्ये कुठेतरी फरक आहे ना. प्रत्येकाचं वय वेगळं आहे, बॅकग्राऊंड वेगळं आहे, कारणं वेगळी आहेत, अनुभव वेगळा आहे, पोझिशन देखील वेगळी आहे. प्रत्येक जण एकाच सुरामध्ये दुसऱ्यांवर चिडत नाही ना. महाराजांचं नाव घेतलं की एक धीर, गंभीर, संयमी व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. कोणावर तरी बिंबीच्या देठापासून ओरडणं, चिडणं, रागावणं, मारणं हे कोणत्याही आदर्श राजाचं शेवटचं पाऊल असेल. जर काही ठराविक सीन सोडले आपण त्या लहान मुलीसोबतचे, तर संपूर्ण सिनेमामध्ये महाराज आपल्याला फक्त चिडलेलेच दिसतात. हा मान्य आहे ना की महाराजांना शेतकऱ्यांचं दुःख पावत नाहीये, त्यांच्या समस्या पावत नाहीये, त्यामुळे ते रागवत आहेत. पण महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये यापेक्षा देखील गंभीर समस्या पाहिल्या, याहून गंभीर संकटांना तोंड दिले. महाराजांनी पराक्रमासोबतच संयम देखील दाखवला, म्हणून त्या समस्या दूर होऊ शकल्या, म्हणून परिस्थिती सुधारू शकली, म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकले. या सिनेमातलं महाराजांचं पात्र हे कागदावरच मग खूप जास्त लाऊड होतं आणि शिवरायांची भूमिका करणाऱ्या कलाकारांनी त्याला अजून लाऊड केले. तर पुन्हा एकदा सांगतो, हे माझं वैयक्तिक मत होतं. मला पर्सनली महाराजांना ज्या प्रकारे रिप्रेझेंट केले ते पटलेलं नाही. बाकी सगळ्या बाल कलाकारांचा अभिनय खूप चांगला होता. सिद्धार्थ जाधवला मी म्हणेन की वेस्ट केले सिनेमामध्ये. त्याला वायकिंगचा लुक देण्यामागे काय लॉजिक होतं हे आता मांजरेकरांनाच माहीत. या सिनेमाचे म्युझिक देखील काही विशेष लक्षात ठेवण्यासारखं नाही.
सिनेमा संपल्यावर तुम्हाला यामधलं कोणतंच गाणं लक्षामध्ये राहणार नाही. तर मित्रांनो, एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी. तुम्हाला सिनेमा कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.